कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दिशासारखी मुलगी खरं तर फक्त पैशावरच प्रेम करू शकते। तिचं तुझ्यावर प्रेम नाहीये, तिला तुझी प्रॉपर्टी हवी, तुझी कंपनी हवी आणि म्हणून ती तुझ्याशी लग्न करते। पण काळजी करू नकोस, हा मिहीर तुला सगळे पुरावे देईल। दिशा, अगं कशी आहेस ग तू? म्हणजे त्या प्रियाची तूच कळ काढलीस आणि अहिल्यावहिनींसमोर तिलाच दोषी ठरवलंस। कमाल, कसं जमतं ग तुला? तूच म्हणत होतीस ना, मी त्या प्रिया आणि पारूचं काहीच बिघडवू नाही शकत आहे, पण बघितलंस कसा एका मिनिटात त्या प्रियाचा पत्ता मी या घरातून कट केला। आता राहिला तो फक्त त्या पावळट प्रिया आणि पारूची साईड घेणारा माझा नवरा प्रीत। आता आज ऑफिसमध्ये बघ त्याची पण कशी हालत करते ते बिचारा प्रीत। आधी त्याची मैत्रीण गेली आणि आता आज तर त्याच्या आयुष्यातला वर्स्ट डे असणार आहे त्याच्यासाठी। त्याची जी काही थोडीफार रेप्युटेशन आहे ना ऑफिसमध्ये, ती आणि सासू मॉमचा त्याच्यावरचा असलेला ट्रस्ट, दोन्ही जाणार आहे। नाईस। तुझी हिम्मत कशी झाली रे मला फोन करायची? हा प्रीतम, आय एम सॉरी। आय नो मी चुकलोय, मी तुला काहीच मदत नाही करू शकलो। बट बिलीव्ह मी, प्रीतम, मी जे काही केले ते सगळं दिशाच्या सांगण्यावरून केलंय यार। पण ऐनवेळेस तिने बाजीच पलटवली। मला लग्नाचं वचन दिलं, माझ्यावर प्रेम आहे हे तिने पटवून दिलं आणि म्हणून मी ऐनवेळेस शब्द फिरवला यार प्रीतम। हा म्हणजे त्यानंतर काही दिवस ती संपर्कात राहिली, बट ती मला कम्प्लिटली विसरून गेली यार। शी सच चीटर। तुला सांगू प्रीतम, दिशासारखी मुलगी खरं तर फक्त पैशावरच प्रेम करू शकते। तिचं तुझ्यावर प्रेम नाहीये, तिला तुझी प्रॉपर्टी हवी, तुझी कंपनी हवी आणि म्हणून ती तुझ्याशी लग्न करते। पण काळजी करू नकोस, हा मिहीर तुला सगळे पुरावे देईल। माझ्याकडे आमचे काही फोटोज आहेत, तू बिनधास्त देऊन अहिल्या मॅडमला दाखव, म्हणजे मॅडम समोर तिचं सगळं सत्य उघडं पडेल। पण तुझ्यासारख्या खोटारड्यावर मी विश्वास तरी कसा ठेवू? हा लास्ट टाइम सारखं परत तोंडावर पाडशील मला तू? भावा प्लीज एकदा शेवटचा माझ्यावर विश्वास ठेवून बघ ना। तू मला भेटतोस का? हा फक्त 10 मिनिटं भेट ना। हे बघ प्रीतम, कदाचित तू मोठ्या संकटातून वाचशील यार। हे बघ, आता माझी एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे, ती झाल्यावर बघू आपण। हा हे बघ, जास्त वेळ लागणार नाही। इनफॅक्ट मी तुझ्या ऑफिसच्याच वाटेत आहे, मी तुला ऍड्रेस पाठवतो, तिथे आहे ना। बरं ठीक आहे, भेटतो मी तुला। बाय। सर, तुम्ही ठीक आहात ना? प्रीतम सर, कुठं निघाला तेवढ्या गडबडीत? आणि काय विचारते मी, तुम्ही ठीक आहात ना? अरू कसा ठीक असेल मी? हा होतीस ना तिकडे, बघितलंस ना काय झालं? त्या दिशाने काय केलं प्रिया मॅडम सोबत? अगं आत्ता कुठे माझ्या लाईफमध्ये जरा सुख आलं होतं, प्रेम आलं होतं, सेटल होतं असं वाटत होतं, पण नाही, ते बघवेल तर ना तिला। तू आता बघच, त्या दिशाला आहे ना आपल्या सगळ्यांच्या लाईफमधून कायमचं घालवतो की नाही ते बघच मी काय करतो ते आता। सर, काय बोलताय तुम्ही? तुम्ही कुठं चाललात आता ना? काय करणार आहात? पारू, आता सगळ्या गोष्टींवरून पडदाफाश होणार आहे, त्या दिशाचं सत्य सगळ्यांसमोर आणणार आहे मी। तू थांब आता। सर अहो ऐका ना सर, अहिल्या,
तू सारासार विचार करून निर्णय घेणार आहेस, मग आज असं तडकाफडकी निर्णय का घेतलायस? म्हणजे प्रियाच्या बाबतीत तू जरा कडक वागलीस असं नाही वाटत आहे का तुला? निदान तिची बाजू तरी ऐक. ऐकून घेतली असती जर तिने दिशाच्या अंगाला हात लावला नसता तर. घरच्या होणाऱ्या सुनेवर कोणीतरी हात उगारत असेल तर ही अहिल्यादेवी किर्लोस्कर ऐकून घेणार नाही. तिच्या जागी अगदी पारू जरी असती ना तरी तिलाही मी घरात हकलून दिलं असतं. कुणीही बाहेरचा येऊन आपल्या घरातल्या लोकांचा अपमान नाही करू शकत, आणि जर कोणी करत असेल तर त्याला अद्दल घडवलीच पाहिजे. जे झालं त्याबद्दल प्रिया माझ्याशी येऊन बोलू शकत होती. तिला इतकं टोकाला जायची काहीच गरज नव्हती. आणि तरीही या सगळ्या प्रकाराबद्दल मी दिशाशी बोलणार आहे. पण आता प्रियाला या घरात जागा नाही. मी आजच आदित्यला सांगून तिच्या जागी दुसऱ्या कोणाला तरी अपॉइंट करायला सांगते. आदित्य सर प्रीतम सरांना अडवा ना. काय झालं? सर मला भीती वाटायला लागली. ते ना काहीतरी चुकीचं करायला निघाली आहेत. निघालं खूप अगं नाही, तो ऑफिसला जायला निघालाय, महत्वाची मीटिंग आहे. नाही सर मला मनात ना असं वाटतं की काहीतरी वाईट घडल. तुम्ही एकदा बोला ना त्यांच्याशी. पारू प्लीज शांत हो, काही झालेलं नाहीये. मला मान्य आहे प्रीतम सोबत बोलण्याची गरज आहे, पण आत्ता नाही. आधीच तो मगाशी खूप विचित्र रिॲक्ट झालाय. सगळेजण म्हणतात तो बदललाय, पण लग्नाची तारीख ठरल्यापासून तो परत पूर्वीसारखा रिॲक्ट होतोय. का असं वागतोय तर कळतच नाहीये. दिशा सोबत लग्न मोडण्याची भाषा करत होता तो. पण तुला माहिती आहे ना, दिशा आणि प्रीतमचं लग्न व्हावं हे आईची इच्छा आहे, आईचं स्वप्न आहे. प्रीतमसाठी दिशाला आईने निवडलंय आणि आईची निवड कधी चुकणार नाही. आणि ऑलरेडी सगळेजण दिशाला किर्लोस्करांची सून म्हणून ओळखायला लागले. आणि याच्यात ऐनवेळी जर का यांनी लग्नाला नकार दिला तर आईचं नाव खराब होऊ शकतं. त्यामुळे प्रीतमला हे लग्न करावंच लागेल. नाही तर मगाशी तर प्रियासोबत जे काही झालं ना ते खरंच खूप चुकीचं झालं यार. तिने दिशावर असा हात उचलायला नको होता. एनिवे मी बोलेन प्रियाशी. काय खरं काय खोटं हे कळलं पाहिजे मला. तोपर्यंत प्रीतमला शांत ठेवण्याची जबाबदारी तुझी आहे पारू. प्लीज डोंट वरी, मी संध्याकाळी त्याच्याशी आल्यावर बोलेन. ओके बरं प्लीज माझ्यासाठी एक कप कॉफी घेऊन येशील? आणते. थँक्यू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.